10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्येच्या घटनेनं जुन्नर हादरलं। घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून चिमुकलीवर अत्याचार करून खून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। जुन्नरमध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती, तर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। जुन्नर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशीच होईल, नसरापूरप्रमाणे जुन्नरच्या नराधमाला शिक्षा होणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही। जुन्नरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण अत्यंत खेदजनक, नसरापूरच्या धर्तीवर आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी, खासदार अमोल कोल्हेंची मागणी। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये असं कृत्य लाजिरवाणं, अमोल कोल्हेंची यावर प्रतिक्रिया। सत्ताधारी आमदाराच्या गावात अत्याचार आणि हत्या होणं गंभीर, राज्यामध्ये शक्ती कायद्यासारखा कडक कायदा आणणं गरजेचं, रोहित पवारांची मागणी। तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री बदलायला हवेत, जुन्नरमधल्या घटनेवर राऊतांची प्रतिक्रिया। पिंपळवंडीमधील चिमुकलीच्या हत्येच्या घटनेनं संतापाची लाट, संतप्त नागरिकांकडून पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको, आरोपीला फाशी देण्याचीही मागणी। सोलापूरच्या जिंतीमध्ये शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तर 6 महिन्यांपासून अश्लील कृत्य करून अल्पवयीन मुलींना त्रास दिल्याचा प्रकार, करमाळा तालुक्यातील जिंती गावातल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। नागपुरातील मनीष नगरमधील एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करून या तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, शिवानी गजभिये असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव, किरण आत्राम असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव। लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचाही पोलिसांना संशय। अमरावतीच्या मेळघाटमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या प्रकरणी यांनातनं विषबाधा झाल्याच्या संशयावरून 5 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू, तर खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडून रुग्णालयामध्ये जात विद्यार्थ्यांची विचारपूस। आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा, मेळघाटातील विद्यार्थ्यांना अन्नातनं झालेल्या विषबाधेवरून मागणी। मंत्री येऊन गेल्यानंतर संध्याकाळी विषबाधा होत असेल तर हे दुर्दैव, माजी आमदार राजकुमार पटेल यांची मागणी। नांदेडच्या देगलूरमध्ये अंध निवासी विद्यालयातील मुलीच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल, मुख्याध्यापकासह 6 जणांवर पोक्सो अंतर्गत विनयभंग, अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तर 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस, 13 ऑगस्टपासून नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या, तर आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवावी, अशी ही विद्यार्थ्यांची मागणी। पुण्याच्या नांदूरमध्ये पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडनं गावठी हातभट्टीवर छापा, कारवाईमध्ये 77,000 मुद्देमाल जप्त। या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल। लातूरच्या उदगीरमध्ये भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्यांवर एफडीएची कारवाई, उदगीरच्या 14 भागामध्ये भेसळयुक्त तूप विक्री सुरू होती, भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल। एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि हवालदार राजू सुद्रिक यांचा गौरव, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते अतिउत्कृष्ट सेवा पदक प्रदान। जळगावच्या पाचोरा शहरातील बोगस डॉक्टरवर कारवाई करत दवाखाना सील, पाचोरा नगर परिषद वैद्यकीय प्रशासनाच्या पथकाकडून ही कारवाई। गेल्या 20 वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा हा दवाखाना तिथे सुरू होता। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या शेकापूर बाई या ठिकाणी एकाची गळा आवळून हत्या, तर हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला। तक्रारीवरून पत्नीसह 4 जणांवर वडनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, प्रेमसंबंधाच्या कारणातून पतीची हत्या केल्याची माहिती। खून प्रकरणातील 725 दिवस फरार आरोपी बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात, तर अनिकेत संजय पवार याला माळावरची देवी परिसरातील जवाहर पार्कमधून अटक, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पथकानं पाठलाग करून ताब्यात घेतलं। चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील 4घांना मारहाण, चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातल्या पहारणी या गावातली ही घटना, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, सर्व आरोपी फरार, जादूटोणा केल्यानं पत्नीची सुनेची तब्येत बिघडली असल्याचाही आरोप। जालन्याच्या हालदोला या शेत शिवारातील विजेच्या पोलवरील तार चोरी केल्याची घटना समोर, तर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिकं धोक्यात, पाण्याअभावी सोयाबीन, कापूससह इतर पिकंही सुकली, तक्रार दाखल करून सुद्धा गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे शेतकरी संतप्त। धुळ्याच्या सोनगीर पोलिसांकडून मुंबई आग्रा महामार्गावर मोठी कारवाई, आयुर्वेदिक चूर्णाच्या नावाखाली गांजाची वाहतूक, कारवाईमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। बीडच्या धारूर तालुक्यामध्ये शस्त्राचा धाक दाखवून दरोडा, 1,43,000चा मुद्देमाल लंपास, चोरट्यांनी वृद्धाला बांधून ठेवत वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवले, शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।
इगतपुरीच्या जुना मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि विविध समस्यांसंदर्भात नगर परिषद प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक. गणेशोत्सवापूर्वी 3 लाकडी पुलांची दुरुस्ती पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आश्वासन. कळमनुरी ते हिंगोली 24 ऑगस्ट रोजी आमदार बांगरांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा निघणार. यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात. तर कावड यात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत हे सुद्धा सहभागी होणार. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात यावं. रामदास आठवलेंचं वक्तव्य. तर बाळासाहेब आंबेडकरांना माझ्यापेक्षा राजकारणातील जास्त अनुभव, त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यात मला आनंद वाटेल. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या समर्थनात ओबीसी बांधवांची रॅली. नवनाथ वाघमारेंना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याची यातनं मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये नवनाथ वाघमारेंविरोधात सकल मराठा समाज आक्रमक. नवनाथ वाघमारेंवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. मराठा समाजातील महिला आणि तरुणांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मराठा समाज आक्रमक. बीडच्या माजलगावमध्ये उपविभागीय कार्यालयावर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा भव्य बैलगाडा ट्रॅक्टर मोर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा तातडीनं मंजूर करावा. आंदोलक शेतकऱ्यांची मागणी. बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका. सोलापुरातील ओबीसी बांधवांची मागणी. तर जात पडताळणी कार्यालयामध्ये जात अधिकाऱ्यांकडे ओबीसी बांधवांची विनंती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत ओबीसी बांधवांची घोषणाबाजी. परभणीच्या कौसडी शिवारामध्ये बोरवेलमध्ये 3 वर्षीय चिमुकला पडल्याची घटना. 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या मुलाला बोरवेलमधून बाहेर काढण्यात यश. दौंड तालुक्यातल्या राहू परिसरामध्ये विजेचा धक्का लागून 2 तरुणांचा मृत्यू. कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला करंट उतरल्यामुळे ही दुर्घटना. तर घटनेमध्ये जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार. पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात. अपघातामध्ये 5 ते 6 वाहनं एकमेकांवर धडकली. अपघातामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2,36,900 रुपयांवर. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा. स्पाइस जेटच्या विमानाला विलंब, त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. अकोल्याच्या कुंभारीमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थी नाराज. शिक्षकाची बदली केल्यास शाळेमध्ये जाणार नाही, विद्यार्थ्यांचा इशारा. तर शिक्षकांची बदली झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. सिंधुदुर्गच्या देवगडमधील कोर्ले गावातील ब्रह्मदेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त महारुद्र अभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. धार्मिक परंपरेनुसार ब्रह्मदेवाची विशेष पूजा अर्चा आणि महारुद्र अभिषेक. तर या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. भाविकांनी ब्रह्मदेवाचं दर्शन घेत धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवला. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली. नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी घट. शेतकरी मात्र चांगल्या पावसाच्या अजूनही प्रतीक्षेत. जळगावच्या रावेरी आवल सातपुडा पर्वत रांगेतील धरणावर पर्यटकांना बंदी. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू. सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणावर आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात खळखळून वाहणाऱ्या नदी नाल्यांमध्ये जेमतेम पाणी. अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी सध्या कमी आहे. तर काही भागात नदी नाले कोरडेच दिसतात. अहिल्यानगर जिल्ह्यातील फुलशेतीचं क्षेत्र घटलं. फुलशेतीचं क्षेत्र तब्बल 312 हेक्टरनं घटलंय. गेल्या वर्षी 1,148 हेक्टरवर असलेलं फुलशेतीचं हे क्षेत्र यंदा 836 हेक्टरवर. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढी विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेटवर हे आंदोलन. कोल्हापूर महानगरपालिकेच्या मासिक सभेत दरवाढीचा प्रस्ताव.